विसरवाडी पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कार्यवाही करत एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कार या वाहनाने गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने 47,000ची अवैध देशी दारू बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर कारवाई केली आहे। सविस्तर वृत्त असे की विसरवाडी पोलीस ठाणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने दिनांक 19 सप्टेंबर रोजी रात्री 1:30 वाजेच्या सुमारास विसरवाडी नवापूर रस्त्यावरील शिवांश पेट्रोल पंप जवळ सापळा रचून कारवाई केली असता एका पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर MH04 GD 4134 मधील वाहन चालक पोलिसांना पाहून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला। याबाबत सदरील वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 47,040 रुपये किमतीचे देशी दारूचे 14 बॉक्स मिळून आले। असा एकूण वाहनासह 3,47,040 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाणे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65E108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कार्यवाही नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस, नंदुरबार अप्पर पोलीस अधीक्षक आशित काळंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस अनिल राठोड, पोर्शी लिनेश पाडवी, होमगार्ड प्रकाश गावित यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी रईस शेख, विसरवाडी।